रिंकू, मी निघतोय. रोहन डार्लिंग. डार्लिंग, रिंकू, जेव्हा तू माझ्याशी एवढं प्रेमाने बोलतेस ना, तेव्हा माझ्या मनात शंकेची पहाल चुकचुकते. जा, मी तुझ्याशी बोलणार नाही. जेव्हा तू अशी रुसून बसतेस तेव्हा मात्र माझ्या हृदयात धडधडायला लागतं ग. रिंकू, तू याच्याशी बोललीस का ग? फालतू गप्पा मारायला माझ्याकडे टाइम नाहीये, कळलं? बाय डार्लिंग. कुठे जातोयस? दररोज सकाळी मी कुठे जातो तिथेच मी जातोय. काल तुझा पगार झाला ना? हो. दाखव किती मिळाला ते. आणि त्यातल्या रिंकूला किती देणार आहे? अहो, रिंकूला 15,000 दिल्यानंतर जे काही वाचतील ते रिंकूलाच देणार आहे मी. पण तरी किती पैसे? 10,000. काय? म्हणजे तुझ्या पहिल्या बायकोला 15,000 आणि माझ्या लेकीला फक्त 10,000 रुपये? अहो सासूबाई, तिकडे माझा मुलगाही आहे. इथे माझी मम्मी नाहीये. पण मुलगा माझा आधार कार्ड आहे. हे बघ रोहन, तू तुझ्या त्या पहिल्या बायकोला इतकं पॅम्पर नाही करू शकत. ओफो रिंकू, हे पॅम्परिंग नाहीये बाई. मेंटेनन्स देणं ही माझी ड्युटी आहे. पण 15,000 रुपये? बघ बघ, तुझ्यापेक्षा जास्त फायदा तिचा होतोय. रोहन, मला आत्ताच्या आत्ता सगळा पगार दे. हे यार, तुम्ही दोघी अंडरवर्ल्ड माफिया आहात काय? ए, चल पगार काढ. यांना तर महिला सुधारगृहात पाठवायला हवं. हे बघ रोहन, मेंटेनन्स म्हणून या महिन्यापासून तू त्या रंभेला फक्त 3,000 रुपये द्यायचेस, कळलं? काय? फक्त 3,000? वेडी आहेस काय? जर 3,000 दिले तर ती मला घरात पाऊलही टाकू देणार नाही. आणि जर तू 3,000 पेक्षा जास्त दिलेस तर मी तुझा गळा दाबेन. काय? फक्त 3,000 रुपये? हो रे, तू या महिन्यापासून मी तुला फक्त 3,000च देऊ शकेन. मामा, मामा, ऐकलंस? यांनी काय सांगितलं ते? हो हो, मी ऐकते ना. रोहन, तुझ्या 3,000 रुपयात तुझ्या मुलाचा महिन्याचा पिझ्झा येणार नाही, समजला? आजी, मी पिझ्झाच्या जागी बर्गर खाईन. बघितलं किती समजूतदार आहे माझा मुलगा, पाहिलं? शुद्धीवर आहात ना? हा, 3,000 रुपयांमध्ये आम्हा चौघांचा मेंटेनन्स कसा भागेल? अरे 3,000 रुपये तर तुझ्या सासूबाईंच्या मेकअप मध्येच खर्च होतील. असं आले मध्ये नाक खुपसायला. हो रितू, यांची गोष्ट सोड. तू तर समजूतदार आहेस ना, तू तर समजून घे ना. तिकडे रिंकू आणि तिची आई माझं डोकं खातायत, इकडे हे लोक माझा जीव घेतायत. अरे पण 3,000 रुपयात आम्ही काय खायचं हे सांग. अरे तुम्ही तर काहीही खाऊ नका. डार्लिंग, डार्लिंग, तुला जर मान्य असेल तर मी माझ्या घरून तुमच्यासाठी टिफिन पाठवते. ओके? टिफिन? अरे म्हणजे तुला म्हणायचंय की आम्ही त्या भवानीच्या हातचं जेवायचं का? अच्छा, आम्हाला काय भिकारी समजलात तुम्ही? हो. हो काय? नाही नाही, त्यापेक्षा तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका. अरे नाही नाही बाळा, असं नको करूस, असं नको करूस, नाहीतर आपल्याला खरंच भीक मागावी लागेल. हो मामा. आणि मग मी आणि आजोबा रेल्वे ब्रिजवर आणि मी सिग्नलवर अशी भीक मागू. बाबाजी, भूक लागलीये, गरीबाला पिझ्झा खायला द्या बाबा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, माझा मुलगा लवकरच स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. तेही एका पायावर. गाव मावशी, कुबडी खायला पैसे नाहीयेत, पैसे द्या. आपल्या बापासारखा नाटकी होणार आहेस का? हे काय करतेस गाव मावशी? आम्ही सासूबाई, अहो पोरगा आहे, सोडा ना. आणि तू पैसे घे ना, कारण मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. मला पैशांची गरज नाहीये. अच्छा, मग हे घर कसं चालवणार आहेस तू? त्याची काळजी तुम्ही नका करू. शिकली सवरलेली बाई आहे मी.
हिम्मत है मर्दा तो मदद खुदा. पण ऋतू तू तर बाई आहेस ना. हिम्मत करून कंबर कसून तुमच्यापेक्षा जास्त कमेन मी, बघाच तुम्ही. अच्छा, तर मग छानपैकी कंबर कस असतो, कारण रिंकू आणि तुझ्या तालावर नाचून नाचून माझी कंबर आता ढिली पडत चालली आहे. मस्त मस्त तूफानों में मस्त मस्त एक कश्ती है, मस्त मस्त इस कश्ती में मस्तानी लायला 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 लायला. लैला, हे काय चाललंय इथे? काय नाही सर. मला वाटलं तू माझ्यासाठी आयटम सॉन्ग करतेस. तुम्ही पण ना सर आयटम आहात. काय नाही सर. अपेक्षा, बॉस माझ्यासाठी काही मेसेज होता? नाही सर, बॉस तुमच्यासाठी काही मेसेज नव्हता, पण टुटून सर म्हणत होते की काय म्हणत होता? बघितलं सर, तुम्हाला बघितल्यावर मी सगळं विसरून जाते. ओहो, तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना. मी लग्न झालेला पुरुष आहे अपेक्षा. मी ते सुद्धा विसरून जाते. रोहन, रोहन, तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. का? काय झालं? बॉस स्वतः येऊन सांगतील तुला. रोहन, ते आजपासून आपल्याकडे मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे ना, त्यासाठी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्स. अरे कशाबद्दल थँक्यू? ती पोस्ट तुम्ही मला देताय त्यासाठी थँक्यू व्हेरी मच सर. अरे नाही थँक्यू. नाही नाही, इतकी मोठी पोस्ट मी तुला कशी देऊ शकतो? नाही? अरे त्यासाठी तर एक टॅलेंटेड, गुड लुकिंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटीची गरज आहे. पण सर, आपल्या ऑफिस मध्ये अशी पर्सनॅलिटी आणखी कुणाची असू शकते? यू आर ऍब्सोल्युटली राईट. आणखी कोणाचीच नाहीये. हा. म्हणूनच आम्ही अशा एका पर्सनॅलिटीला बाहेरून रिक्रूट केलंय. कोण आहे ती सर? आता दाखवतो. प्लीज कमेंट. पण सर, आपल्या ऑफिस मध्ये अशी पर्सनॅलिटी आणखी कुणाची असू शकते? यू आर ऍब्सोल्युटली राईट. आणखी कोणाचीच नाहीये. हा. म्हणूनच आम्ही अशा एका पर्सनॅलिटीला बाहेरून रिक्रूट केलंय. कोण आहे ती सर? आता दाखवतो. प्लीज कमेंट. मिसेस रितू काणे. काय? हाय रितू. ऋतू नाही, बॉस. युअर इमिजिएट बॉस, मॅनेजर ऋतू काणे. ओ नो. ओ येस. अरे, घरात कोणीच नाहीये. अरे, कुठे गेले या दोघी? खूप मजा आली ना. अरे रोहन, तू आलास? कुठे गेली होतीस तू? शॉपिंगला मम्मी बरोबर. याचा अर्थ असा आहे की माझा सगळा पगार शॉपिंग सेंटर मध्ये उडवून आलीस तू. नाही रोहन, सगळा नाही, फक्त तेवढा जेवढा तू ऋतूला देत होतास. बेटा रोहन, तू खरंच किती गुणी आहेस. या महिन्यापासून तुझ्या पहिल्या बायकोला 15,000च्या जागी फक्त 3,000 रुपये मेंटेनन्स साठी मोजतोय. ऋतूने 3,000 रुपये घ्यायला नकार दिलाय. वाव! याचा अर्थ आपण आणखीन 3,000ची शॉपिंग करू शकतो. Yes! ओहो, तुम्ही दोघी जाऊन शॉपिंग मॉल मध्येच का राहत नाही? नॉट अ बॅड आयडिया. रोहन, तू एवढा का संतापतोयस? अगं संतापू नको तर काय करू? तुमच्यामुळे मी मरेन एके दिवशी. हो रोहन, बायकोने शॉपिंग केल्याने कधी नवरा मरतो का? त्याचा दिवाळा जरूर निघतं, पण तो मरत बिरत नाही. आणि आम्ही तुझ्यासाठी थोडीफार शॉपिंग केलीये. बनियान वगैरे. अच्छा, आता ना बनियान राहील ना वगैरे. का? काय झालं? अगं रितू जॉब करते. मग त्यात एवढं अपसेट होण्यासारखं काय रोहन? अगं रिंकू, रितूने माझंच ऑफिस जॉईन केलंय. काय? हो, आजच आली होती ऑफिस मध्ये. ओ नो. ओ येस. ओ नो. पण याने तुला काय फरक पडतोय? फरक कसा नाही पडत मम्मी? आता रोहन माझ्याऐवजी तिच्या अंडर जास्त राहील. रोहन. काय आहे रितू? रितू? स्वप्नात सुद्धा तुला रितू दिसतीये? सॉरी रिंकू, तू आहेस का? झोपू दे ना प्लीज. रोहन फोन वाजतोय. मग तू घे ना. रोहन एवढ्या रात्रीचा अतिरेक्याचा असेल तर? नाही डार्लिंग, त्याचा काहीच चान्स नाहीये. कारण एक मोठा अतिरेकी ऑलरेडी आपल्या घरात घुसलाय. कोण? तुझी मम्मी. अगं, दुसऱ्यासाठी जागाच नाही ना. फोन घे, वाचतोय. हॅलो.
मिस्टर रोहन काणे प्लीज. बघितलंस मी म्हणाले होते ना अतिरेकी असेल. अतिरेकीचे फोनवर म्हणजे तुझी रंभा. रितू काय करतेस? हा बोल रितू. हाऊ डेअर टू कॉल मी रितू. सॉरी मॅडम. बेटर. बोला काय हुकूम आहे बॉस? तुम्ही आता माझ्या घरी निघून या. यावेळी हो इट्स अर्जंट. अमेरिकावाले क्लायंट्स येणार आहेत, त्यांच्या बरोबर डील करायचंय. अगं पण हे बघ रितू. सॉरी मॅडम, तुम्ही हे काय सांगताय? अहो रात्रीचे 12 वाजलेत, यावेळी मी कसा काय येऊ शकतो? दिस इज अन ऑर्डर. अहो ऑर्डर पण ऑर्डर गेली चुलीत. माझ्या नवऱ्याला स्वतःचा नोकर समजतेस का? हो 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 हो. कातोंडे भावाने रात्री 12 वाजता परपुरुषाला फोन करून स्वतःच्या घरी बोलावते. रोहन येणार नाही, जा. अरे ओफो, हे काय केलंस तू? ती ऑफिस मध्ये माझी बॉस आहे आणि घरात मी तुझी बॉस आहे. झोप. चुरा के दिल मेरा रोहनवा चला. अपेक्षा. येस मॅम. रोहनला फोन लाव. मॅम रोहन सर एवढ्यात येतच असतील. तू मी सांगितलेलं ऐकत का नाहीस? रोहन सर तुझ्या सरांमुळे तुझं डोकं सरकलंय. नाही मॅम, अजून मी त्यांच्या खांद्यापर्यंतच सरकले. व्हॉट यू मीन? म्हणजे त्यांना कोट बीट घालणं वगैरे वगैरे. येस मॅम, समजलं मॅम. 1 मिनिट तुला तर. डाऊन बॉय डाऊन. अपेक्षाला एक नवा बॉस द्यावा लागेल. नवीन बॉस? हा, एक असा बॉस जो कोट घालत नसेल. मॅडम, मी अशा एका बॉसला ओळखतो जो शर्ट सुद्धा घालत नाही. नो मॅम प्लीज, माझा बॉस बदलू नका प्लीज. शट अप. थँक्यू मॅम. हा टुटून. हाय रितू. ओ या हाय हॅलो रितू मॅडम. सॉरी, मला यायला थोडा उशीर झालाय. आय एम सॉरी. स्टॉप. सगळ्यात आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही आधी प्रश्न तर विचारा मॅडम. काल रात्री मी तुला फोन केला होता, घरी बोलावलं होतं, ते सुद्धा ऑफिसच्या कामासाठी. का नाही आलास? मॅम त्यावेळी मी घरी ड्युटी करत होतो मॅम. तुझ्यासाठी घर ऑफिस पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. मॅम आपण ऑफिसला येतोच कशाला? घर चालवण्यासाठीच ना. काय टुटून? येस यू आर राईट सर. हा बघा बघा. टुटून, तो कोणता ऑफिसर म्हणत होता जो अपेक्षाचा बॉस बनू शकतो? मॅम खूपच हार्ड वर्किंग कॅन्डिडेट आहे. नाव आहे मिस्टर चिपको. त्याच्या डोक्यावर केस नाहीये, त्याच्या शरीरावर कातडी नाहीये आणि त्याच्या मोठ्या पोटावर ढाल नाहीये. व्हेरी गुड. अपेक्षा, आता तू तुझ्या नवीन बॉस चिपकोला जाऊन चिकाट. मॅम मी कुणाला चिकटू? आय मीन माझ्यासाठी पीए मॅम. हा, तुझ्यासाठी एक नवा पी अपॉइंट करण्यात येईल. ओके. एक पुरुष. काय? रेटू, ये एका क्लायंट बरोबर 5 स्टार हॉटेल मध्ये लंच साठी जायचंय. तू जाऊ शकशील? ऑफ कोर्स. ऑफिस ड्युटी आहे तर जायलाच पाहिजे ना. तुम्ही पण चला ना. हा चला. तू नाही. टुटून माझी पर्स घेऊन ये. येस मॅडम. अरे इकडे ये. येस मॅमच्या कारट्या. मला सांग हे सगळं काय चाललंय यार? एक्सक्यूज मी, तुम्ही हात जरा बाजूला घ्या. माझ्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमच्या बरोबर माझा पण डब्बा गुल होईल. टुटून बॉस, लवकर. हॅलो मॅम. अरे सांभाळून, पर्स पडेल. चमचा कुठला? रितो रितो. एवढा आवाज का चढवलायस? हे तुझ्या लाडक्या रंभेचं घर नाहीये, तुझ्या बॉसचं घर आहे. सासूबाई बॉस असेल ऑफिस मध्ये, इथे ती माझी पत्नी आहे. पत्नी आणि मी तिचा हसबंड आहे. रितो. सॉरी मिस्टर रोहन. बघितलात, हसबंड आहे मी. सॉरी म्हणाली ती. इट्स ओके. जो माणूस माझा मेंटेनन्स देऊ शकत नाही तो माझा हसबंड असेलच कसा? असेलच कसा? पण मी तुला 3 आय मीन मेंटेनन्स तर देत होतो री. तू 3000? तुम्हाला जर गरज असेल तर मी तुम्हाला आता मेंटेनन्स देऊ शकते. बोला किती हवाय? 500. रितू हे बघ, तू सीमा ओलांडतेय. तू सीमेच्या आत येतोयस. आउट आउट. हे बघ, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. तू ऑफिस मध्ये सगळ्यांच्या समोर माझा पाण उतारा करणार नाही, समजलं? अरे का नाही पाण उतारा करणार? तू तिच्यापेक्षा खाली उतरलायस तर का नाही करणार? अरे तुम्ही दोघी मिळून का हैराण करता या बिचाऱ्याला? ये रोहन बस. अरे बस तू. तू आपल्या बॉसच्या समोर बसू कसा शकतोस? बरं झालं मला 2 बायका नाहीये. अहो तुम्हाला तर एकही बायको असायला नको होती. एकही नसती ना तर तू अविवाहित राहिली असतीस. मिस्टर रोहन,
जर तुमचं इथलं काम झालं असेल तर तुम्ही इथनं जाऊ शकता. इथून जाऊ शकता. रितू अहो जरा बाजूला अरे, व्हा. अरे, रितू हात सोडा माझा. इथे आणखी पण स्टाफ आहे. आणखी स्टाफ कोण आहे? एक स्टाफ स्वयंपाक करतोय. मॅडम अजून किती पोळ्या करायच्या आहेत? या पोळ्या बनवणारीला कुठेतरी पाहिलंय मी. अपेक्षा तू इथे स्वयंपाक करतेस? तुमच्यासाठी पण स्वयंपाक करू? एक्सक्यूज मी. बॉबी म्हणले डिंपल. जर तू त्याच्या जवळ गेलीस तर तुझं प्रमोशन तुझ्यापासून लांब जाईल. आऊ! ओ रितू दिस इज टू मच. तू माझ्या सेक्रेटरीला कुक बनवलंस. एक कुक बनवलंस. तू काय करतेस? एक कुक. मॅडम सगळे कपडे धुतले. व्हेरी गुड. अरे धोब्याच्या कारट्या तुटून तू इथे कपडे धुतोयस? हो, कारण मॅडमच्या हातात माझं प्रमोशन आहे. मॅडम हे कपडे कुठे वाळत घालू? ह्यांच्या डोक्यावर. ओके. अरे तुटू. परत धुवावं लागेल. तिची ही हिम्मत, ती तुझ्या बरोबर असं वागली. आता मी तिला चांगलाच धडा शिकवेन. अगं नाही तिला फोन नको करूस, नाहीतर तुला आणि तुझ्या मम्मीला तिच्याकडे झाडलोट करताना मला पाहावं लागेल. हॅलो डेलनाज मॅम. माझ्या बॉसच्या बायकोला फोन का करतेस? चुप. सॉरी मॅम. मी रोहन काणेची वाईफ बोलतेय, रिंकू काणे. हा ऍक्च्युली मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. ठीक आहे, मी उद्या सकाळी तुमच्या घरी येते. ओके. अगं रिंकू तुझा विचार काय आहे? ते तुझ्या आपोआप लक्षात येईल. ओह, या दोन्ही बायकांनी माझा डब्बा गुल करून टाकलाय. काय म्हणालास? मी म्हणत होतो की तुझ्यामुळे माझं जगणं अगदी सुकर झालंय. हॅलो, जरा माझ्या ज्युनियर स्टाफला फोन देशील का तू? रॉंग नंबर. कुणाचा फोन होता? तुझ्या त्या रंभेचा. अरे कट का केलास? आणि रंभा नको म्हणूस तिला बॉस म्हण. बॉस. खबरदार तिला बॉस म्हणालास तर. तुझी बॉस फक्त मी आहे, फक्त मी. ओके बॉस, सांगावं माझ्यासाठी काय हुकूम आहे? माझी काय ड्युटी आहे? काही नाही, सध्या तरी लाईट्स ऑफ कर. ही ड्युटी कसली? ही तर ब्युटी आहे. बॉस जरा माझ्या बरोबर शेक हँड करा. ऑफ कोर्स. अरे पण का? ते रोहन येत आहेत ना, त्यांना जळवायचंय. बॉस सावधान. अगं रोहनला चढवण्यासाठी सेकंदच काय, मी काहीही करू शकतो. एक्सक्यूज मी. काही नाही, फक्त शेक हँड. अरे हात तरी दे. रोहनला चढवायचंय ना. रितू तुझ्यासारखे असिस्टंट जगामध्ये कुठल्याच बॉसला मिळणार नाही. इनफॅक्ट मी तर विचार करत होतो की तुला कंपनीमध्ये पार्टनरशिप द्यावी. वाव, रिअली? अगं माझ्या हातामध्ये असतं तर मी तुला लाईफ पार्टनर बनवलं असतं. आणि तुमच्या त्या बायडीचं काय होणार? अरे ती म्हातारी डेलनास. हा, त्या म्हाताऱ्या डेलनास. अरे मी तर तिला कुठल्या तरी ओल्ड वुमन्स होम मध्ये सोडू ना तुझ्यासाठी. ए शालाट गजेडा. चला तू मला तुला जंगल मध्ये सोडून येते. रोहन गाढवा, बॉसच्या बायकोला इन्व्हॉल्व करायची काय गरज होती? यू आर एन इडियट. मी आता तुमची चांगली चंपी करते. तुम्ही येस मॅम, मला माहित नव्हतं की एका ज्युनियरची या ऑफिस मध्ये एक बॉस चंपी करते. मी दिल्ली ऑफिसहून ट्रान्सफर होऊन आलोय तुमच्या अंडर काम करायला. जुने ऑफिसर कुठे आहेत? जुना ऑफिसर तो तर निघून गेला. निघून गेले? कुठे? त्याने तर राजीनामा दिला. व्हॉट? येस. हे बघा, तो मला म्हणाला की त्याला ह्यापेक्षा चांगला जॉब मिळाला. ह्यापेक्षा चांगला जॉब मिळाला? हो. त्याने हे तर सांगितलं नाही, पण म्हणत होता की त्याला रिंकू मम्मी आणि कंपनी नावाची कंपनी मिळाली म्हणून. माझा हात का पकडून ठेवलाय? आय एम सॉरी बॉस, आय एम सॉरी. तुझं नाव काय रे? माझं नाव संपत. तुझं नाव
लंपट शोभत नाहीये. तुझं नाव लंपट असायला हवं. शी बाबा, आता कोण आलं तडमडायला? सुखाने सिरियल पण नाही बघून दे. ए काय आहे? चल चालती हो. मी रोहनला भेटायला आले. आता तुझा रोहनशी काय संबंध उरलाय का? त्याने तर राजीनामा दिलाय. चल चालती हो इथून. रोहन तू इथे का आलीयस? रोहन, तुम्ही राजीनामा का दिला? मग आणखी काय करणार? नाहीतर एक दिवस मला झाडू मारायला लावला असतास तू. हे काय केलंस तू रिंकू? अरे तुला काही हवं होतं तर मला सांगायचंच नाही. माझी वाईफ डेलनासला मध्ये आणायची काय करत होती? का सर, काय सांगितलं हो मी? तुम्ही माझ्या सवतीला माझ्या हसबंडच्या डोक्यावर बसवलं, मग मी काय करणार? मग तू माझा मेंटेनन्स का कापला? ए शहाणे, एवढा जास्त मेंटेनन्स का घेतेस तू? तुझ्यासाठी 15,000 आणि आमच्यासाठी 10,000. 10,000च्या बरोबर एक अनमोल रत्न पण दिलाय ना? कुठला अनमोल रत्न? हे बस 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 रोहन, मी तुझं रेजिग्नेशन फाडून फेकून देतोय. तू उद्यापासून ड्युटी जॉईन करतोयस. माझ्या पत्नीच्या अंडर. अरे ती तर रितूची आणि माझी अंडरस्टँडिंग होती. म्हणजे अहो, तुम्हाला ताळ्यावर आणण्यासाठी ह्यांनी मला ती पोस्ट दिली होती. काय? आणि तुझ्या बदली मीच टाळ्यावरती आलो. तरी देखील बॉस, मी हा जॉब आता अफोर्ड नाही करू शकत. माझा पगार वाढवायला हवा तुम्ही. केवढा? वेल, जेवढा रितूचा मेंटेनन्स असेल, पूर्ण 15,000 रुपये. मला मंजूर आहे. मंजूर आहे? हो. जर रितूला कंटिन्यू केलं नाही तर मला पुढच्या महिन्यापासून डेलनासला मेंटेनन्स द्यावं लागेल, कारण हिच्यामुळे ती माझ्याकडून डिवोर्स मागते. एक्सक्यूज मी. हा तर रितू मॅडम, तुम्ही माझ्या बरोबर येताय ना? कुठे? मी माझ्या ट्रान्सफरच्या आनंदात तुम्हाला डिनर साठी घेऊन जातोय. मिस्टर संपत, तुमची ट्रान्सफर कॅन्सल झालीये. तुम्ही उद्या परत दिल्लीला जाताय. इट्स ओके, इट्स ओके. पण मी हॉटेलमध्ये टेबल बुक करून ठेवलंय. ते वेस्ट होईल ना? नाही नाही नाही, वेस्ट का होईल? तुम्ही असं करा ना, रितू ऐवजी तुम्ही आमच्या सासूबाईला डिनरला घेऊन जा.